नमस्कार, स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण पावसाळ्यामध्ये सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटणारे, एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी आपण इथे कांदा भजी कशी बनवायची ते आपण या रेसिपीमध्ये बघणार आहोत. तर हे भजी बनवण्यासाठी आपल्याला पीठ कोणतं वापरायचं आणि तेलकट होऊ नयेत म्हणून आपण काही टिप्स इथे रेसिपी शेअर केलेली आहे. अशी जर भजी तुम्ही जर केला तर अजिबात तेलकट न होणारी ही भजी होतात आणि खायला एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत हे भजी बनून तयार होतात. तर एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये हे रेसिपी दाखवलेली आहे. तर तुम्ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत पहा. जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर पावसाळा स्पेशल कुरकुरीत कांदा भजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला इथे कांदे घ्यायचे आहेत. तर इथे एक 6 ते 7 मी छोटे-छोटे आकारमध्ये कांदे घेतलेले आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कांदे पातळ कसे कट करायचे ते बघणार आहोत. तर इथे मी एक कांदा घेतलेला आहे आणि या कांद्याचा वरचा आणि देठाकडचा भाग आपल्याला कट करून टाकायचा आहे आणि जे पुढच्या साईडचा पिवळसर भाग आहे ते जास्त प्रमाणामध्ये कट करायचा आहे. म्हणजे आपल्याला हे भज्यासाठी आपण कांदा कट करतो ना, एकदम व्यवस्थित कट केला जातो आणि एकदम पातळ स्लाईस करता येतात. म्हणजे या कांद्याच्या एकदम पातळ-पातळ स्लाईस कट केल्या जातात आणि एकदम मोकळासक आपला इथे कांदा तयार होतो. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने इथे 2 मी तुम्हाला कांदे कट करून दाखवलेले आहेत आणि दोन्ही साईडचा देठाकडचा भाग आणि त्याच्यावरची सालं काढून घेतलेली आहेत. तर हा कांदा आपणाला एकदम पातळ स्लाईसमध्ये अशा पद्धतीने आपल्याला हा कांदा सुरीने कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण सुरीने हा पातळ स्लाईसमध्ये कांदा कट करून घेतल्यामुळे आपण ज्यावेळेस हा कांदा हाताने मोकळा करतो त्यावेळेस एकदम मोकळा सळसळीत आपला कांदा तयार होतो. तर बघू शकता आपण अशा पद्धतीने हे 2 कांदे कट करून घेतलेले आहेत. तर अशाच पद्धतीने आपण ही सर्वच कांदे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला या ठिकाणी सुरीने जर पातळ स्लाईसमध्ये कांदा कट करायला येत नसेल तर तुम्ही या ठिकाणी चिप्स करायचं जे स्लायसर असतं त्या स्लायसरने तुम्ही हे कांदा आडवा किंवा उभा हा कांदा खिसून घेऊ शकता. त्याने पण एकदम पातळ स्लाईसमध्ये हा कांदा कट केला जातो. असा एकसारखा पातळ स्लाईसमध्ये कांदा कट करून घेतल्यामुळे आपली भजी तळत असताना एकदम एकसारखी तळली जातात. जर या ठिकाणी तुम्ही लहान-मोठा कांदा जर कट करून घेतलात, भजी कधी मऊ होतात किंवा भजी करपून जातात. म्हणून आपल्याला कांदा चिरत असताना एकसारखा आपल्याला पातळ स्लाईसमध्ये कांदा चिरून घ्यायचा आहे. आणि हे कांदा भजी बनवत असताना शक्यतो हे कांदे आपल्याला गोल घ्यायचे आहेत, म्हणजे एकसारखे आपल्याला हे कांदे कट करून घेता येतात. तर इथे 6 ते 7 मी छोट्या आकारमध्ये गोल इथे कांदे घेतलेले आहेत. तर ते कांदे छान अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत. तर कांद्यासोबत आपण इथे थोडीशी कोथिंबीर चिरून घ्यायचं आहे. कोथिंबीर चिरत असताना आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचं आहे. तर आपण इथे देठाकडला पण थोडासा भाग घेतलेला आहे. कोथिंबीरीचा देठाकडला भाग घेतल्यामुळे आपल्या भज्याला चव अगदी छान येते म्हणून आपल्याला देठासहित हे कोथिंबीर घ्यायचं आहे. तर इथे मी बारीक कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि इकडे कांदा पण आपण चिरून घेतलेला आहे. एकदम मोकळा सळसळीत अशा पद्धतीने हे कांदा करून घेतलेला आहे. तर इथे आपण कांदा मोकळा करून घेतलेला आहे. तर या कांद्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचं आहे आणि या कांद्याला चोळून-चोळून हे मीठ लावून घ्यायचं आहे. असं चोळून लावल्यामुळे मीठ कांद्याला आपोआप पाणी सुटतं म्हणून आपल्याला अशा पद्धतीने पहिल्यांदा मीठ टाकून कांद्याला चोळून-चोळून लावायचं आहे आणि यावरती झाकण लावून आपल्याला एक 10 ते 15 मिनिटासाठी आपल्याला हे कांदा बाजूला काढून ठेवायचा आहे. असं झाकून ठेवल्यामुळे कांद्याला आपोआपच पाणी सुटतं. तर इथे आपले एक 10 ते 15 मिनिट झाले आहेत. तर याच्यावरचं झाकण काढून बघूया. तर बघू शकता आपल्या या कांद्याला मीठ घातल्यामुळे पाणी सुटलं गेलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण या कांद्याला मीठ लावून ठेवल्यामुळे पाणी तर सुटतंच आणि आपला कांदा थोडा मऊसूत होतो. तर या कांद्यामध्ये आपल्याला बाकीचे मसाले घालून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे. एक अर्धा चमचा इथे हळद पावडर घेतलेला आहे. 1 चमचा लाल मिरची पावडर, तर तुम्ही मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता. त्याचसोबत इथे एक अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे. तर जिरं तुम्ही वाटून घातलात तरी पण चालेल. नंतर यामध्ये आपल्याला एक 2 ते 3 चमचे तांदळाची पिठी घालून घ्यायचं आहे. तांदळाची पिठी घातल्यामुळे आपल्या या भज्याला छान कुरकुरीतपणा येतो म्हणून
आपल्याला हे कांदे भजी बनवत असताना किंवा खेकडा भजी बनवत असताना आपल्याला तांदळाची पिठी घालून घ्यायचं आहे. तर हे सगळे मसाले घालून आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे सगळे मसाले छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये बेसनचं पीठ घालायचं आहे आणि आपल्याला बेसनचं पीठ जेवढं लागेल किंवा या कांद्यामध्ये जेवढं बसेल तेवढंच आपल्याला या कांद्यामध्ये बेसनचं पीठ घालायचं आहे. तर इथे मी सगळ्यात पहिल्यांदा 1 वाटी बेसन घालून घेतलेलं आहे आणि छान यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. तर बेसनचं पीठ आपल्याला एकदम जास्त घालायचं नाही. तर या कांद्यामध्ये जेवढं बसेल तेवढंच आपल्याला हे बेसनचं पीठ घालून घ्यायचं आहे. तर इथे आपण अजिबात एकही थेंब पाण्याचा वापर न करता हे भज्याचं पीठ भिजवून घेणार आहोत. तर बघू शकता आपण इथे अजिबात एकही थेंब पाण्याचा वापर न करता हे आपण ह्या कांद्यामध्येच आपण बेसनचं पीठ घालून छान हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. तर इथे मी थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. तर मीठ आपल्याला अंदाजानुसार घालायचं आहे, कारण आपण कांद्याला मीठ लावून घेतलं होतं म्हणून इथे थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे. नंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. तर हे मीठ आणि कोथिंबीर घालून आपल्याला या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपल्याला एक 6 ते 7 कांद्यासाठी आपल्याला 1 वाटी बेसनचं पीठ लागलेलं आहे. तर बघू शकता आपल्याला अशा पद्धतीचं हे कांदा भाजी बनवण्यासाठी किंवा खेकडा भाजी बनवण्यासाठी आपल्याला पीठ अशा पद्धतीचं हवं आहे. तर बघू शकता आपलं अशा प्रकारचं हे आपण छान हे भज्याचं पीठ भिजवून घेतलेलं आहे. तर इथे अजिबात पाण्याचा वापर न करता आणि सोड्याचा वापर न करता इथे आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. तर इथे आपलं पीठ छान भिजलं गेलेलं आहे. तर भजी तळण्यासाठी इकडे गॅसवरती कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. तर इथे आपलं तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे. तर ते कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला 1-2 चमचे या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे. असं मोहन घातल्यामुळे आपले भजे कुरकुरीत होण्यास मदत होते आणि क्रिस्पी होण्यास मदत होते, म्हणून आपल्याला अशा पद्धतीने तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे. कारण आपण इथे अजिबात सोड्याचा वापर न करता हे भजे तयार करून घेणार आहोत. जर आपण या ठिकाणी सोडा जर घातला तर आपले एकदम भजे तेलकट होतात. म्हणून अशा पद्धतीने आपल्याला कडकडीत तेलाचं मोहन आपल्याला या पिठामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान या पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं मस्त भजे तळण्यासाठी आपलं इथे हे मिश्रण किंवा हे पीठ बनवून तयार झालेलं आहे. तर इथे आपलं छान भजी तळण्यासाठी तेल गरम झालेलं आहे. तर भजी सोडत असताना आपल्याला अशा पद्धतीने आणि आपल्याला भजी तेलामध्ये सोडत असताना गोळा करून सोडायचं नाही. अशा पद्धतीने आपल्याला पसरवून हे भजी सोडायचे आहेत. म्हणजे ते खेकड्याचा आकार धरतात आणि मस्त आपली कुरकुरीत आपली इथे हे कांदा भजी बनवून तयार होतात. तर इथे आपण हे पहिली साईडनी भजी छान तळली गेलेली आहेत. तर ही भजी आपण पलटवून घेऊया. तर अशाच पद्धतीने आपल्याला आलटी-पलटी करून क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे भजी तळून घ्यायचं आहे. तर बघू शकता एक 4 ते 5 मिनिटामध्ये आपले हे छान सोनेरी कलर येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत आपण हे भजी छान तळून घेतलेली आहेत. तर हे तळून घेतलेली भजी आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर बघू शकता आपल्या या भज्याला कलर किती सुंदर आलेला आहे आणि एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी आपली इथे हे कांदा भजी किंवा खेकडा भजी आपली बनवून तयार झालेली आहे. तर अशाच पद्धतीने इथे मी बाकीची सर्वच कांदा भजी तळून घेणार आहे. तर इथे आपली मस्त गरमागरम पावसाळा स्पेशल कुरकुरीत आणि क्रिस्पी आपली इथे कांदा भजी म्हणून तयार झालेली आहेत. तर तुम्हाला आजची कांदा भजीची रेसिपी कशी वाटली? नक्की एक कमेंट करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर स्वामी प्रसाद किचन या चॅनलला तुम्ही एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. चला तर मग भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.